ये नववर्षा घेऊन उभारी पुन्हा नव्या जगण्याची, आम्हास प्रतीक्षा तुझी अपेक्षा करते नव्या सुखाची। ये शांतीदूत होऊन नांदू दे प्रेम आता जगतात, विसरून भेद ते धर्म जातीचे जगो मनुष्य सुखात। ये प्रगतीच्या घेऊन कल्पना झेप नवी यशाची, ये समृद्धीचा मंत्र घेऊन ओळख नव्या दिशांची। नमस्कार, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे या 2025 वर्षात हार्दिक स्वागत करते आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते। तर काय मंडळी, काय केला आहे नवीन वर्षाचा संकल्प? तर मी माझा संकल्प तुम्हाला सांगते। अक्कलकोटला मी जाऊन आले होते, तेव्हा मी गुरुचरित्राचं 13वा, 14वा आणि 18वा अध्यायाचं पुस्तक घेतलं होतं। तर मी विचार केला की ह्या नवीन वर्षात संकल्प करावा की रोज सकाळी उठून गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा। तर माझा तर संकल्प मी सोडलेला आहे आणि मी संकल्पाने सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही या नवीन वर्षात काय संकल्प केला आहे मला नक्की सांगा। सकाळची देवपूजा आटपून मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचला आणि आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून आज एक नवीन सुरुवात म्हणून आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला। तर आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर पाहाल तर नक्की समजेल। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्किप करू नका। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मी आशा करते। तर पाहूया काय काय होतंय ते। तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आम्ही गेलो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसद्वारी इथे। कारण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्याच दर्शनाने करायची होती आणि तिथे गेल्यानंतर एक छान वासरू आम्हाला दिसलं, तर त्या वासरूला आम्ही खाऊ घातलं। तिथे पालकाच्या जुड्या विकणाऱ्या काकी बसल्या होत्या। माझ्या आईने त्यांच्याकडनं एक पालकची जुडी घेतली आणि आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं पालक त्या वासरूला खाऊ घातलं आणि पुढे गेलो स्वामींच्या दर्शनासाठी। तिथे सुद्धा बाहेर असं सुंदर मार्केट सजलं होतं, जास्त नव्हतं पण ठीक आहे, छान छान गोष्टी तिथे होत्या। आम्हाला घेण्यासारखं तर काहीच नव्हतं, कारण आताच मी अक्कलकोटला जाऊन आले होते। आणि सर्वात विशेष म्हणजे आज नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती होती, त्यामुळे इथे महाप्रसाद गृह सुद्धा आज चालू होतं। तर आम्ही विचार केला की आधी सर्वात पहिलं दर्शन घेऊया आणि मग जर असेल तर महाप्रसाद घेऊया। पण दर्शनाला एवढी लाईन होती कारण सगळे स्वामी भक्त आले होते वर्षाची नवीन सुरुवात करण्यासाठी, त्यामुळे आम्ही पण त्या लाईनमध्ये उभं राहिलो। पण कसं वेळ गेला ना काही समजलंच नाही। खूप छान वाटत होतं तिकडे आणि स्वामींचा जय जयकार करत हळूहळू हळूहळू लाईनमधनं आम्ही पुढे पुढे सरकत होतो।
तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? छान झालं ना स्वामींचं दर्शन? तर तुम्हाला सुद्धा हे वर्ष आनंदाचे, उत्साहाचे आणि भरभराटीचे जाऊ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि खूप 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 प्रगती करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.